आपण पुणे वाहतूक पोलीस आणि पुणे महानगरपालिका यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या पुण्याच्या एकात्मिक वाहतूक सुधारणा योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेत पुण्यातील मुख्य रस्ते आणि उपरस्ते म्हणजे आर्टेरियल आणि सब आर्टेरियल रस्त्यांची चर्चा करण्यात येणार आहे. पुणे शहराची सर्व बाजूंनी झपाट्यानं वाढ होतेय. पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आता 519 चौरस किलोमीटर पर्यंत वाढले आहे. पीएमसी आणि पीसीएमसी एकूण पीएमआर क्षेत्रफळाच्या 20% भाग व्यापतात, परंतु या भागातील लोकसंख्या पुण्याच्या एकूण लोकसंख्येच्या 80% आहे. 1984 पासून पुणे शहर मोठ्या प्रमाणात विस्तारले. पुण्याची लोकसंख्या दरवर्षी वाढतेय, ज्यामुळे शहरातील रस्त्यांवरचा ताणही वाढतोय. 2024 मध्ये पुणे महानगर प्रदेशाची लोकसंख्या 1 कोटी ओलांडली आहे आणि पुढील 20 वर्षात ही लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. गेल्या 20 वर्षात पुण्यात खासगी वाहनांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. 2018 मध्ये पुण्यात 52 लाख नोंदणीकृत वाहने होती, तर 2024 मध्ये ती 72 लाखांवर पोहोचली आहे. दररोज 1300 नवीन वाहने रस्त्यांवर येत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. खासगी वाहनांसाठी रस्ते वाढवणं अशक्य बनलंय. पुण्याच्या वाढीचा नकाशा दर्शवतो की शहराभोवती असलेली सर्व गावे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांवर नोकरी, रोजगार आणि शिक्षणासाठी अवलंबून आहेत. रिंग रोडच्या अभावामुळे वाहतूक शहराच्या मध्यभागी येऊन केंद्रित होते. परिणामी मुख्य रस्त्यांवरील वाहतूक प्रवाह क्षमता म्हणजेच V/C याचे प्रमाण 1 पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ वाहतूक क्षमता ओलांडली आहे, ज्यामुळे वेग कमी झाला असून प्रदूषणात वाढ झालीय. UDCPR प्रमाणे कोणत्याही शहरात रस्त्यांसाठी 10% ते 15% क्षेत्र आवश्यक असते. मात्र पुण्यात केवळ 6% क्षेत्रच रस्त्यांसाठी राखीव आहे. पुणे शहरात सध्या 2100 किलोमीटर रस्ते आहेत. त्यापैकी 60% जास्त रस्त्यांची रुंदी 7 मीटरपेक्षा कमी आहे. अनेक रस्ते विकास योजनांचा भाग असूनही अद्याप भूसंपादन झाल्यानं ते पूर्ण विकसित झालेले नाहीत. मिसिंग लिंक 460 किलोमीटर रस्ते जोडणे आवश्यक आहे, ज्यामुळे संपूर्ण रस्त्यांचे जाळे पूर्ण होईल. या स्लाइड्समधील नकाशे पुण्यातील विद्यमान आणि अंदाजित वाहतूक कोंडीची स्थिती दर्शवतात. लाल रंगात दाखवलेले रस्ते कोंडीचे प्रमुख केंद्र आहेत. पुढील काही वर्षात अशा कोंडीतील रस्त्यांची संख्या दुप्पट होईल. याचा अर्थ वाहतुकीच्या समस्या आणखीन गंभीर होतील. विद्यमान वाहतूक आणि पायाभूत सुविधांमधील त्रुटी लक्षात घेऊन दीर्घकालीन पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. प्रवास मागणी मॉडेलच्या परिणामांनुसार मेट्रो आणि बस सेवा सुधारूनही 50% सार्वजनिक वाहतुकीचा हिस्सा साधता येणार नाही. म्हणून खासगी वाहनांची संख्या नियंत्रित करणं आणि वाहतूक मागणी व्यवस्थापनेची उपाययोजना आवश्यक आहे. याबरोबरच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे विस्तारण्याची आवश्यकता आहे. आता वाहतूक समस्येवरील उपाय काय असू शकतात याचा विचार केला तर काही उपाय दीर्घकालीन आणि खर्चिक असतील, तर काही उपाय अल्पकालीन आणि कमी खर्चिक आहेत. मात्र या अल्पकालीन उपायांचा दीर्घकालीन फायदा होईल. महत्त्वाच्या उपाययोजनांमध्ये मेट्रोचे जाळे विकसित करणे, रिंग रोड तयार करणे, बसची संख्या वाढवणे, नवीन उड्डाण पूल, बोगदे, रेल्वे पूल तयार करणं आणि पार्किंगसाठी जागा विकसित करणे या गोष्टींचा समावेश आहे. मध्यम स्तरावरील उपायांमध्ये सर्व केंद्राभिमुख रस्त्यांना जोडणारा रिंग रोड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या रिंग रोडमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. तसंच मिसिंग लिंक जोडणं आणि शहरात 2 मोठ्या बोगद्यांसह मध्यवर्ती रिंग रोड तयार करणं आवश्यक आहे. शिवणे ते खराडीपर्यंतचा नदीलगतचा रस्ताही महत्त्वाचा आहे. अल्पकालीन आणि कमी खर्चिक उपायांमध्ये
32 मुख्य रस्त्यांची यादी बनवण्यात आली आहे. पुण्यातील विद्यमान रस्त्यांचे जाळे लक्षात घेता 85% वाहतूक केवळ 15% रस्त्यांवर आहे. जर या 15% रस्त्यांना सुधारले तर 85% वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. पुणे ट्रॅफिक पोलीस आणि PMC रस्त्याद्वारे पुणे ट्रॅफिक सुधारणा अहवाल तयार केला आहे, ज्यामध्ये तपशीलवार जबाबदारी मॅट्रिक्स समाविष्ट आहे. सर्व सूचीबद्ध मुख्य रस्त्यांना A, B आणि C प्राधान्यक्रम देण्यात आले आहेत. मध्यम आणि दीर्घकालीन प्रकल्पांवर खर्च करण्यापूर्वी वरील सोप्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देणं हे अत्यंत आवश्यक आहे. 32 आर्टेरियल रस्त्यांची वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी बॉटलनेक दूर करून रस्त्यांचे रुंदीकरण करणं आवश्यक आहे. तसंच मिसिंग लिंक रस्त्यांचे भूसंपादन करून ते जोडले तर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होतील. यामुळे ट्रॅफिक कोंडीचे निराकरण होईल. गुंजन चौकातील केवळ 100 मीटरची मिसिंग लिंक पूर्ण केल्यास नदीलगतचा रस्ता वापरता येईल, ज्यामुळे येरवड्यापासून कल्याणी नगरपर्यंत पर्याय उपलब्ध होईल. हाच रस्ता पुढे खराडीसाठी जोडल्यास नगर रस्त्याला चांगला पर्याय मिळेल. कसपटे वस्तीमधून बाणेरमध्ये येणारा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. नदीवरील पूल तयार आहे, पण जोड रस्ते अद्याप अपूर्ण आहेत. हे काम पूर्ण केल्यास राधा चौकातील ताण कमी होईल. कात्रज चौक हा वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. येथील मोकळ्या जागेचे भूसंपादन न झाल्यानं वाहतूक कोंडी होते आहे. कात्रज चौकातून जुन्या बोगद्याकडे जाणारा रस्ता देखील अरुंद आहे. यामुळे येथील वाहतुकीचा ताण वाढलाय. हडपसर औद्योगिक भागातून मगरपट्टा सिटीला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. कॅनॉलवर पूल तयार झाला आहे, पण जोड रस्ते अपूर्ण आहेत. याशिवाय अमेनोरा सिटीतील अंडरपास तयार असतानाही जोड रस्त्यांच्या अभावामुळे वाहतूक सुरू नाही. हे मार्ग पूर्ण केल्यास वाहतुकीतील अडचणी दूर होतील. कर्वे रस्ता आणि पौड रस्ता यांच्यामधील मयूर कॉलनी रस्त्याचे काही अडथळे आहेत. या रस्त्यांचे भूसंपादन करून ते जोडल्यास कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यांवर वाहतूक प्रवाह सुरळीत होईल. केवळ 22 किलोमीटर बॉटलनेक आणि 30 किलोमीटर मिसिंग लिंकचे भूसंपादन केल्यास पुणे शहरात 450 किलोमीटर लांबीचे मजबूत रस्त्यांचे जाळे तयार होईल. यामुळे वाहतूक वितरण प्रभावीपणे होईल आणि वाहतुकीची क्षमता वाढेल. 32 मुख्य रस्त्यांसोबतच 52 उपरस्ते आणि नवीन 30 महत्वाचे रस्ते विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांनी त्यांच्या जबाबदारीचे योग्य पालन करून पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. हे मॉडेल भारतातील सर्व शहरांमध्ये लागू होऊ शकतं. धन्यवाद.